Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about the genetic material is a DNA. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक मटेरियल DNA आहे का हे आपण पाहणार आहोत पहा. आणि जेनेटिक मटेरियल DNA आहे की नाही हे सांगण्यासाठी या आपल्या बुकमध्ये 3 एक्सपेरिमेंट आपल्याला शिकायचे आहे पहा. त्यामधला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रिप एक्सपेरिमेंट पण शिकणार आहोत पहा. तर चला आता सुरू करूया. जेनेटिक मटेरियल इज अ DNA. तर पहा जेनेटिक मटेरियल DNA आहे की नाही यावरती बरेच सायंटिस्टने परत त्यावरती मेहनत केली. परंतु अगोदरच्या काळामध्ये 1900 अगोदरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे सायंटिस्ट होते त्यांना वाटत होते की जेनेटिक मटेरियल म्हणजे काय आहे, प्रोटीन आहे असं त्यांना अगोदर ते समजत होते पहा. कारण प्रोटीन मॉलिक्यूल अगोदर लार्ज आहे. नंतर मग त्यांनी जसजसा स्टडी केला, जसजसे जे सायंटिस्ट त्यावरती वर्क करण्यात आलं तसतसं मग शेवटी समजलं पहा जेनेटिक मटेरियल म्हणजे काय आहे. जवळजवळ जेनेटिक मटेरियल म्हणजे काय DNAच आहे हे त्यांनी सांगितलं पहा. तर पहा याच्यामध्ये आपण जेनेटिक मटेरियल. तर चला आपण सुरू करूया. जेनेटिक मटेरियल इज अ DNA. पहा जेनेटिक मटेरियल इज अ DNA. तर पहा आता हे जेनेटिक मटेरियल इज अ DNA यामध्ये सांगते पहा बाय द 1900 त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काय सांगितलं म्हणजे प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल असं सायंटिस्टला वाटत होतं पहा. म्हणजे हे जे कॅरेक्टर जे ट्रान्सफर होतात फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन आणि हे जे इनहेरिटन्स ऑफ ट्रेड आहे हे कोण कंट्रोल करतं, हे जीन कंट्रोल करतं पहा. जीन कंट्रोल द इनहेरिटन्स ऑफ द ट्रेड्स मीन्स दॅट इज अ कॅरेक्टर. म्हणजे हे जीन काय करतं, जे इनहेरिटन्स आहे जे कॅरेक्टर जे ट्रान्समिट होतात फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन हे कॅरेक्टर ट्रान्समिट करण्याचं काम कोण करतं, हे जीन्स करतात. जीन त्यावरती कंट्रोल करतं. आणि हे जे जीन्स आहे त्या जीनचं लोकेशन कुठं आहे, जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोसोम. हे जीन्स कुठं असतात, हे क्रोमोसोम्सवरती असतात. आणि दॅट ऑफ केमिकली क्रोमोसोम्स आर मेनली कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन. आणि हे जे क्रोमोसोम असतात हे कशाने बनतात, हे क्रोमोसोम हे DNA आणि प्रोटीनने बनतात पहा. आणि मग हे DNA आणि प्रोटीनने क्रोमोसोम्स बनतात. परंतु यामध्ये जेनेटिक मटेरियल DNA आहे की प्रोटीन आहे हे त्या सुरुवातीच्या काळामध्ये माहिती नव्हतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये DNA जेनेटिक मटेरियल म्हणजेच प्रोटीन आहे असं समजत होते पहा. एवढंच माहिती होतं. जीन कंट्रोल द इनहेरिटन्स ऑफ द ट्रेड अँड जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोसोम. हे जीनचं काम आहे. आणि हे जीनचं लोकेशन कुठं आहे, जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोसोम. आणि क्रोमोसोम्स कशाने बनतात, क्रोमोसोम्स आर कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन. DNA आणि प्रोटीन हे क्रोमोसोम्स बनतात. इथपर्यंत माहिती होतं पहा. नंतर मोस्ट जेनेटिसिस्ट दो दॅट प्रोटीन आर लार्ज. आणि मग त्यावरती स्टडी करण्यात आला. मग अगोदरचा प्रोटीनचा स्टडी करण्यात आला, नंतर मग DNAचा स्टडी करण्यात आला. ज्यावेळेला प्रोटीनचा स्टडी करण्यात आला त्यावेळेला सांगितलं प्रोटीन आर लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल अँड स्टोर इन्फॉर्मेशन. प्रोटीन मॉलिक्यूल कसा आहे, लार्ज आहे अँड कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे आणि स्टोर इन्फॉर्मेशन नीडेड टू द गवर्न सेल मेटाबॉलिझम. आणि इन्फॉर्मेशन काय केली जाते, स्टोअर केली जाते पहा. अशा प्रकारे या प्रोटीन्स बाबत सांगितलं पहा. प्रोटीन मॉलिक्यूल हा लार्ज आहे, नंतर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे आणि स्टोअर इन्फॉर्मेशन. ही स्टोअर इन्फॉर्मेशन काय केली जाते, स्टोअर केली जाते पहा. मग हे जे आहे त्यावरती अजम्पशन सांगितलं पहा शेवटी. म्हणजे हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात हे प्रोटीन मॉलिक्यूल्स काय करतात, कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम करतात पहा. प्रोटीन कॉज द व्हेरिएशन ऑब्झर्व विथ इन स्पेसीस. प्रोटीन कॉज द व्हेरिएशन म्हणजे हे प्रोटीन मॉलिक्यूल काय करतात, व्हेरिएशनला रिस्पॉन्स करतात पहा असं सांगण्यात आलं पण अगोदरच्या. आणि मग ऑन द अदर हँड DNA थॉट टू बी स्मॉल. आणि नंतर मग हे प्रोटीन मॉलिक्यूलचा स्टडी झाला, नंतर DNAचा स्टडी करण्यात आला. आणि DNA कसा आहे, स्मॉल आहे आणि सिंपल मॉलिक्यूल आहे. अँड कंपोजिशन्स व्हेरीड लिटिल अमाउंट स्पीसीज.
आणि मग नंतर प्रोटीन झालं, नंतर प्रोटीन नंतर DNA स्टडी केला. मग DNA कसा आहे, हा स्मॉल आहे, सिम्पल मॉलिक्यूल आहे अँड कंपोजिशन व्हॅरिड लिटिल अमाउंट स्पीसीज. याचं जे कंपोजिशन आहे त्या स्पीसीजमध्ये कसं आहे, अगदी थोडाफार फरक आहे. जवळजवळ 99.9% हा DNA हा कसा असतो, सारखाच असतो. फक्त 0.1% हा कसा असतो, डिफरंट असतो. म्हणून त्याने म्हटले कंपोजिशन व्हॅरिड लिटिल अमाउंट स्पीसीजमध्ये कसा असतो, तो फक्त 0.1% हा वेगळा असतो आणि 99.9% हा कसा असतो, सेम असतो DNA. नंतर मग दिस आयडियाज अबाउट DNA वर शोन टू बी रॉंग. आणि नंतर मग हे जे आहे त्याने जे सांगितलं हे जेनेटिक मटेरियल म्हणजे प्रोटीन आहे, हे संपूर्ण काय केलं, चुकीचं आहे सांगण्यात आलं. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की DNA व्हॅरिएशन इन DNA मॉलिक्यूल आर डिफरंट दॅन द व्हॅरिएशन. म्हणजे हे जे आहे हा जो DNA आहे तो 99.9% हा सेम आहे, फक्त 0.1% हा कसा वेगळा आहे. आणि त्यामुळं हा जो DNA आहे तो व्हॅरिएशनसाठी रिस्पॉन्स करत नाही. आलं लक्षात, त्यामध्ये व्हॅरिएशनसाठी तो रिस्पॉन्स करत नाही. व्हॅरिएशनसाठी कोण रिस्पॉन्स करतं, प्रोटीनच रिस्पॉन्स करतं. कारण प्रोटीन कसे असतात, प्रत्येक बॉडीमध्ये वेगवेगळे असतात. त्याचं स्ट्रक्चर असेल, त्याचा टाईप असेल, हा कसा असतो, वेगवेगळा असतो. आणि व्हॅरिएशनसाठी रिस्पॉन्स करणारं कोण आहे, हे प्रोटीनच आहे, हे DNA नाही आहे असं सांगण्यात आलं अगोदर. कारण व्हॅरिएशन इन द DNA मॉलिक्यूल आर डिफरंट दॅन द व्हॅरिएशन इन शेप, इलेक्ट्रिकल चार्ज अँड फंक्शन शोन बाय प्रोटीन. आणि नंतर ओव्हर ए पिरियड ऑफ रफली 25 years. आणि नंतर जवळजवळ 25 वर्षांनंतर म्हणजे 1928 ते 1952 हा जो वर्षाचा जो कालावधी होता, 25 वर्षाच्या या कालावधीमध्ये जेनेटिसिस्ट म्हणजे काय, जे अभ्यास करतात जेनेटिक्सचा, त्याला काय म्हणतात, जेनेटिक्स असं म्हणतात. आणि कन्व्हिन्स दॅट DNA अँड नॉट प्रोटीन. आणि मग 25 वर्षांनंतर असं सांगण्यात आलं की जेनेटिक मटेरियल म्हणजे काय आहे, DNAच आहे, हा प्रोटीन नाही आहे असं सांगण्यात आलं. Let us study 3 important contributions that help cause this shift of opinion. आणि मग यानंतर त्यांनी या जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA आहे यावरती आपल्या बुकमध्ये चॅप्टर आहे ना, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्या चॅप्टरमध्ये आपल्याला 3 त्याचे एक्सपेरिमेंट पाहिजे आहे. त्या तिन्ही पण एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की DNA हे जेनेटिक मटेरियलच आहे. मग त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातला फर्स्ट एक्सपेरिमेंट जो आहे ना, ग्रिफ्थ एक्सपेरिमेंट, याचा आपण स्टडी करणार आहोत. आता ग्रिफ्थ एक्सपेरिमेंट, हा जो ग्रिफ्थ एक्सपेरिमेंट आहे, इन 1928 ए ब्रिटिश मेडिकल ऑफिसर फेडरिक ग्रिफ्थ परफॉर्म अॅन एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. 1928 मध्ये हे जे ब्रिटिश मेडिकल ऑफिसर होते फेडरिक मेचर यांनी जो आपल्याला स्टडी करायचा होता, त्यांना जे वर्क करायचं होतं, त्या वर्कसाठी त्यांनी काय केलं, बॅक्टेरिया सिलेक्ट केली. आणि त्या बॅक्टेरिया कोणती आहे, स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया ही बॅक्टेरिया आहे. आणि या बॅक्टेरियावरती त्यांनी काय केलं, ते आपला एक्सपेरिमेंट केला. अँड दॅट कॉजेस न्यूमोनिया इन ह्युमन अँड अदर मॅमल्स. आणि हा जो या बॅक्टेरिया जी आहे ना, ही बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकॉकस ही जी आहे, बॅक्टेरियामुळं काय होतं, ह्युमन आणि जे अदर मॅमल्स असतात त्याच्यामध्ये काय होतं, न्यूमोनिया हा आजार होतो. आणि या न्यूमोनिया झाल्यामुळं माणूस काय होतो, डेथ पण होऊ शकतो. असं या न्यूमोनिया, या स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियामुळं हा आजार न्यूमोनिया होतो. आणि त्यामुळं काय होतं, जे मरण्याची पण शक्यता असते. आणि यासाठी यांच्या असं लक्षात आलं की त्यासाठी त्यांनी काय केलं, हा जो न्यूमोनिया आहे याच्यामुळं माणसं मरतात, त्यावरती काहीतरी आपण उपाय शोधून काढावा, यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आणि एक्सपेरिमेंट करता करता त्यांना जे DNA हे जेनेटिक मटेरियल आहे याचा पण त्यांना शोध लागला.
नंतर मग आता हे जे ग्रिप्स यूज टू स्ट्रेन और टू जेनेटिक व्हरायटी ऑफ स्ट्रेप्टोकॉकस, आणि मग ते एक्सपेरिमेंट जो होता त्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी त्या बॅक्टेरियाच्या त्या 2 स्ट्रेन घेतल्या पहा, 2 स्ट्रेन अँड 2 जेनेटिक व्हरायटी ऑफ स्ट्रेप्टोकॉकस. या स्ट्रेप्टोकॉकस जी न्यूमोनिया जी बॅक्टेरिया होती त्याच्यात त्यांनी 2 स्ट्रेन घेतल्या पहा. मग दॅट इज टू फाइंड ए क्युअर फॉर न्यूमोनिया. कशासाठी? न्यूमोनिया हा आजार बरा करण्यासाठी त्यांना एक्सपेरिमेंट करायचा होता. त्यासाठी त्यांनी या 2 स्ट्रेन घेतल्या आणि मग त्या 2 स्ट्रेन्स युज्ड विअर. आणि मग त्या 2 स्ट्रेन कोणते आहे पहा, ते लिहिलंय. त्यातली पहिली स्ट्रेन आहे तिला म्हणायचं एस टाईप आणि दुसरी कोणती आहे आर टाईप. अशा 2 टाईपच्या त्यांनी स्ट्रेन घेतल्या पहा. स्ट्रेन म्हणजे काय? स्ट्रेनचा अर्थ काय होतो? सेम स्पीसीज होते, परंतु त्यामध्ये जसं आपण त्या 2 सेम स्पीसीज त्याला काय म्हणायचं स्ट्रेन. मग त्यामध्ये अशा 2 टाईप घेतल्या त्यांनी, एस टाईप आणि आर टाईप अशा 2 टाईपच्या स्ट्रेन घेतल्या. मग त्याची जी एस टाईप होती ती कशी होती? व्हायरुलंट, स्मूथ म्हणजे काय? त्याला काय होतं? प्रोटीनचं कव्हरिंग होतं पहा, प्रोटीनचं त्यावरती लेअर होतं पहा. आणि म्हणून पॅथोजेनिक म्हणजे काय? ती इन्फेक्शन कॉज करणार, त्याला म्हणायचं पॅथोजेनिक. अँड इनकॅप्सुलेटेड एस टाईप हा झाला पहिली स्ट्रेन होती पहा. आणि दुसरी कशी होती? नॉन व्हायरुलंट. ही कशी होती? नॉन व्हायरुलंट म्हणजे थोडक्यात विषारी नसणारी. नंतर कशी होती? रफ होती, कारण त्यावरती प्रोटीनचं लेअर नव्हता. नंतर काय? नॉन पॅथोजेनिक ती इन्फेक्शन कॉज करणारी नव्हती. आणि नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप, त्या नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप अशा त्यांनी 2 टाईपच्या या स्ट्रेन त्यांनी घेतल्या पहा. टू क्युअर ए न्यूमोनिया बरा करण्यासाठी त्यासाठी त्यांना एक्सपेरिमेंट करायचं होतं. त्यासाठी या 2 त्यांनी स्ट्रेन घेतल्या, एस टाईप आणि आर टाईप. नंतर ग्रिप conducted for experiment पहा. ग्रिप conducted for experiment on this bacteria. आणि हे जे ग्रिप होते त्या ग्रिपने काय केलं? 4 एक्सपेरिमेंट त्या बॅक्टेरियावरती केले पहा. आणि फर्स्ट त्यामध्ये ग्रिप कंडक्टेड 4 एक्सपेरिमेंट ऑन दिस बॅक्टेरिया. या ग्रिप यांनी काय केलं? त्या बॅक्टेरियावरती 4 एक्सपेरिमेंट केले पहा. ते 4 एक्सपेरिमेंट कोणते पाहिजे तर मी डायग्राम काढलेली आहे. त्यामध्ये काही माईस फक्त दाखवलेलं नाही आहे, फक्त ते दिलेलं आहे कोणती स्ट्रेन आहे आणि माऊस जगतो की मरतो हे सांगितलेलं आहे पहा. मग त्यांनी पहिल्यांदा काय केलं? 4 त्यांनी एक्सपेरिमेंट केले. त्या पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं? फर्स्ट व्हेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर टू माईस. त्याने पहिल्यांदा काय केली? ही जी आर स्ट्रेन होती ना ती माईसला काय केली? इंजेक्ट केली. अँड द माईस सर्वाइव्ह अँड बिकॉज इट डिड नॉट डेव्हलप न्यूमोनिया. ही जी आर स्ट्रेन आहे ती पहिल्यांदा त्यांनी माईसला इंजेक्ट केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की माऊस काय होतोय? माऊस जगतो पहा, माऊस काय होत नाही त्यामध्ये मरत नाही पहा. त्यांना असं दिसून आलं की पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणती पहिल्यांदा घेतली? त्यांनी आर स्ट्रेन घेतली पहा. कोणती? आर स्ट्रेन. आणि ती माईसला इंजेक्ट केली तर तो माईस काय होत नाही? मरत नाही. हा झाला पहिला एक्सपेरिमेंट. दुसरा एक्सपेरिमेंट आहे पहा सेकंड. व्हेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया. दुसरा एक्सपेरिमेंट आहे पहा. व्हेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन यस टू माईस द माईस डेव्हलप न्यूमोनिया अँड डाईड. आता दुसरा एक्सपेरिमेंट काय आहे? त्यांनी कोणती स्ट्रेन त्या इंजेक्ट केली? यस स्ट्रेन माईसला इंजेक्ट केली आणि त्यामुळं माईसला काय होतो? न्यूमोनिया होतो आणि माईस काय होतो? डेड होतो पहा. माऊस डेड, माईस डाईड. तर अशा प्रकारे या 2 पहिल्यांदा आर स्ट्रेन वापरली, ती माईसला इंजेक्ट केली, माऊस काय होत नाही, तो माऊस मरत नाही. नंतर दुसऱ्यांदा यस टाईपची स्ट्रेन इंजेक्ट केली तर माऊस काय होतो? डाईड होतो, त्याला काय होतो? न्यूमोनिया होतो. पहिल्या स्ट्रेनमुळं न्यूमोनिया होत नाही. आता तिसरं पहा. तिसरं एक्सपेरिमेंट काय? इन द थर्ड एक्सपेरिमेंट ही इंजेक्टेड हिट किल्ड स्ट्रेन यस बॅक्टेरिया टू माईस वन्स अगेन द माईस सर्वाइव्ह. तिसऱ्यांदा काय केलं त्यांनी? हिट किल्ड जी स्मूथ स्ट्रेन होती ना ती त्या माईसला इंजेक्ट केली. यामध्ये स्मूथ स्ट्रेननी काय होतो? माईस काय होतो? डाईड होतो, मरतो. परंतु ही कोणती आहे? हिट किल्ड आहे.
कारण हे स्मूथ स्ट्रेन जे बॅक्टेरिया आहेत ते काय केले, त्यांनी हिट केले आणि हिट केल्यामुळं बॅक्टेरिया काय झाल्या, मेल्या आणि त्यामुळं हा अशा प्रकारे हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन द वाईट माईसला इंजेक्ट केली तर माईस काय होत नाही, मरत नाही, माऊस काय होतो, जगतो. कारण त्यामध्ये जे बॅक्टेरिया आहे ते हिट केल्यामुळे काय होतात, त्या मरतात आणि त्यामुळं ते निमोनिया त्याला होत नाही आणि माऊस काय होतो, मरत नाही. आता पहा, फोर्थ एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायचं आहे. फोर्थ एक्सपेरिमेंट काय सांगितलं, ही मिक्स हिट किल्ड अँड एक्स बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर अँड इंजेक्टेड टू माईस, द माईस डेड. पहा, आता चौथं एक्सपेरिमेंट त्यांनी काय केलेलं आहे, यामध्ये चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे, त्यामध्ये रफ स्ट्रेन आहे आणि हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन आहे. पहिल्यामध्ये रफ स्ट्रेनमध्ये काय होते, जो आर टाईपची जी स्ट्रेन आहे त्याने पण काय होतं, तो माऊस जो आहे तो काय मरतो का, मरत नाही. नंतर हिट किल्ड स्मूथ एस टाईपने पण माऊस मरतो का, माऊस मरत नाही. परंतु या दोन्ही पण स्ट्रेन असे आहे की या दोन्ही पण स्ट्रेनने काय होत नाही, माऊस या इंजेक्ट आपण त्या माईसला इंजेक्ट केल्या तर माऊस काय होत नाही, मरत नाही. पण इथं काय झालेला, हा जो माऊस आहे हा काय झालेला आहे, डेड झालेला आहे. ते कशामुळं, कारण राड स्ट्रेन ही जी आहे ह्या दोन्ही यांनी पहिली आर स्ट्रेन म्हणजे ही पहिली आणि ही हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन म्हणजे काय, ही तिसरी. पहिली आणि तिसरी जी आहे ना स्ट्रेन त्यांनी काय केलं आहे, मिक्स केल्या बॅक्टेरियाच्या आणि त्यामुळं दोघांनी मिक्स करून ते इंजेक्ट केली माईसला तर माऊस काय होतो, मरतो, माईस मरतो. पहा, मग त्या का बरं, हे कसं काय झालं, तर हे रफ स्ट्रेनने पण माईस मरत नाही, तिसऱ्याने पण मरत नाही, परंतु इथं मिक्स केल्यामुळं माईस काय झाला, मेला. पहा, हे कशामुळं झालं, पहा त्यांच्या. मग त्यावेळी त्यांनी काय केलं, हे जे आहे द माईस डाईड अँड रिकवर्ड लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन येस बॅक्टेरिया फॉर्म द ब्लड ऑफ द डेड माईस. मग त्यांनी काय केलं, त्यांना पाहायचं होतं की या दोन्ही पण स्ट्रेनने काही माईस मरत नाही, परंतु हे मिक्स केल्यामुळे इंजेक्ट केल्यामुळे माईस काय झाला, मेला. आणि मग त्यांनी हा जो डेड झालेला जो माईस आहे त्या माईसचं त्यांनी काय केलं, ब्लड कलेक्ट केलं आणि मग त्यांना ब्लड कलेक्ट केलं त्या डेड माईसचं आणि मग त्या ब्लडमध्ये त्यांना असं दिसून आलं की त्या ब्लडमध्ये पूर्ण काय होते, एस टाईपच्या बॅक्टेरियाच होत्या, त्यामध्ये आर टाईपच्या बॅक्टेरिया नव्हत्या. त्यांना असं दिसून आलं कारण त्यामध्ये त्यांनी त्या ब्लड त्यांनी कलेक्ट केलं त्या डेड माईसचं आणि त्या ब्लडमध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की त्या ब्लडमध्ये पूर्ण कोणत्या बॅक्टेरिया होत्या, कोणत्या टाईपच्या होत्या, एस टाईपच्या होत्या, त्यामध्ये आर टाईपच्या बॅक्टेरियाच नव्हत्या. आणि एस टाईपने काय झालेलं आहे, माईस काय झालेला आहे, डेड झालेला आहे. आर टाईपने तो माऊस मेलेला आहे का, नाही. तर काय झालेलं आहे, तर याच्यामध्ये आर टाईप नसून त्यामध्ये फक्त काय आहे, एस टाईपच्या स्ट्रेनच्याच बॅक्टेरिया त्यांना दिसून आल्या. तर इन दिस दोष हे कशामुळं झालं, तर त्यामध्ये इन दिस मग आर टाईपचे जे बॅक्टेरिया त्या कुठं गेल्या, फक्त त्यामध्ये त्या ब्लडमध्ये फक्त एस टाईपच्याच राहिल्या, मग आर टाईपच्या कुठं गेल्या. मग काय झालं तर पहा, इन दिस 4 एक्सपेरिमेंट समथिंग हॅड कॉज हार्मलेस स्ट्रेन आर बॅक्टेरियम टू चेंज इन टू डेडली एस स्ट्रेन बॅक्टेरियम. मग याच्यामध्ये काय झालं, आता या तिसऱ्यामध्येच काय झालं, याच्यामध्ये ज्या वेळेला हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन त्याला इंजेक्ट केली जाते माईसला, त्यावेळेला माईस काय होतो, जगतो, मरत नाही. कारण त्यामुळे काय होतं, त्या DNA मध्ये काय होतं, इंटरफेअर होतात त्यामध्ये आणि त्यामध्ये काही चेंजेस होतात आणि त्यामुळं काय झालं, तो माईस काय होतो, मरत नाही, तो जगतो. आणि मग हेच त्याच्यामुळं काय झालं, ह्या चेंजेस होतात. ग्रिप्स शो दॅट द चेंज वॉज जेनेटिक. मग त्यांनी हे 4 एक्सपेरिमेंट, इन दिस 4 एक्सपेरिमेंट समथिंग हॅड कॉज्ड हार्मलेस स्ट्रेन आर बॅक्टेरियम टू चेंज इन टू डेडली स्ट्रेन बॅक्टेरियम. म्हणजे आर टाईपच्या ज्या बॅक्टेरिया होत्या त्याच्यामध्ये काय झाले, थोडेफार चेंजेस झाले, त्यांच्या असं लक्षात आलं. आणि मग ग्रिप्स यांनी काय सांगितलं, हे जे चेंजेस आहे ते चेंजेस कसे आहे, जेनेटिक आहे. पहा, हे जे चेंज झालेलं आहे ना, आरचं रूपांतर एस टाईपमध्ये झालं आहे, कशामुळं, तर हे जो चेंज आहे हा चेंज कसा आहे, जेनेटिक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ही सजेस्टेड दॅट जेनेटिक मटेरियल फॉर्म हिट किल्ड स्ट्रेन येस बॅक्टेरियम. पहा, त्यांनी काय सजेशन सांगितलं, जेनेटिक मटेरियल फॉर्म हिट किल्ड स्ट्रेन येस बॅक्टेरियम
bacterium had somehow changed the living strain R bacterium into strain X bacterium. म्हणजे जो R टाईपचं होतं ना, R स्ट्रेनचं रूपांतर कशामध्ये कन्वर्जन झालं, कशामध्ये R टाईपमध्ये कन्वर्जन झालं पहा. कारण याच्यामध्ये या हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन जे होते याच्यामध्ये पण माईस काय होत नाही, जगतो, याच्यामध्ये पण जगतो. मग हे जे हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन याच्यामध्ये ते थोडेफार चेंजेस झाले आणि हे चेंजेस कुणी एक्सेप्ट केले, कुणी टेकन अप केले, या आर स्ट्रेनने केले. आणि मग त्या आर स्ट्रेनचं रूपांतर कशामध्ये झालं, एस टाईप बॅक्टेरियममध्ये झालं पहा. आणि मग यावरून ग्रिप कन्क्लुडेड दॅट द आर स्ट्रेन बॅक्टेरियम मस्ट हॅव टेकन अप. आणि म्हणून जे आर बॅक्टेरियम होते ना, स्ट्रेनच्या बॅक्टेरिया, त्यांनी काहीतरी काय केलं, हॅड टेकन अप ही कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फ्रॉम द हिट किल्ड एक्स बॅक्टेरियम. आणि मग हे ज्यांनी काहीतरी ते घेतलं ना पहा, आर बॅक्टेरियमने एक्स बॅक्टेरियम कडून काहीतरी घेतलं आणि हे जे काहीतरी टेकन अप केलं त्याला काय म्हटलं, दॅट इज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फॉर्म द हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरियम. आणि म्हणून या हिट किल्ड एस बॅक्टेरियममधून हे जे आर स्ट्रेन बॅक्टेरियम होते त्यांनी काहीतरी टेकन अप केलं आणि त्याला काय म्हणतात, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं म्हणतात. आणि म्हणून या आर बॅक्टेरियमचं रूपांतर कशामध्ये झालं, एस बॅक्टेरियममध्ये झालं पहा. आणि विच आलो आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफॉर्म इन टू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड बिकम व्हायरुलंट. आणि म्हणून आर टाईपचं रूपांतर एस टाईपमध्ये झालं आणि एस टाईपचे बॅक्टेरियम कसे आहे, या कॅप्सुलेटेड आहे, स्मूथ कोटेड बॅक्टेरियम आहे अँड बिकम व्हायरुलंट. आणि ते कसे आहेत, व्हायरुलंट आहे, त्याच्यामुळे तो काय झाला, माईस काय झाला, डेड झाला पहा. तर अशा प्रकारे हा ग्रीपचा एक्सपेरिमेंट आहे पहा. त्यांनी एक्सपेरिमेंट काय आहे, त्या हा जो एक्सपेरिमेंट त्यांना करायचा होता ग्रीप यांना, त्यासाठी त्यांनी काय घेतलं, बॅक्टेरियाचा वापर केला. त्या बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, स्ट्रेप्टोकॉकस निम्युनी या त्या बॅक्टेरियाचं नाव आहे पहा. आणि या बॅक्टेरिया वापरून त्यांनी त्यांचा एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी 2 टाईप घेतले, 2 स्ट्रेन घेतल्या. एक स्ट्रेन आहे त्याला म्हणायचं एस टाईप, दुसरी आहे आर टाईप. ही एस टाईप कशी आहे, व्हायरुलंट आहे, स्मूथ आहे, पॅथोजेनिक आहे आणि इनकॅप्सुलेटेड एस टाईप आहे. नंतर आर टाईप कशी आहे, नॉन व्हायरुलंट आहे, रफ आहे, नॉन पॅथोजेनिक आहे आणि नॉन कॅप्सुलेटेड आहे. अशा 2 त्यांनी स्ट्रेन वापरल्या आणि त्यासाठी त्यांनी 4 एक्सपेरिमेंट केले. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये जो आर टाईपची जी बॅक्टेरियम होती ती माईसला इंजेक्ट केली तर माईस काय होत नाही, मरत नाही. नंतर दुसऱ्यांदा त्यांनी काहीच केलं, ही जी एस टाईपची जी बॅक्टेरियम होती ती जी इंजेक्ट केली त्या माईसला तर माईस काय झाला, डेड झाला. अशा या 2 आर टाईपने मरत नाही आणि एस स्ट्रेनने काय होतो, मरतो. आता तिसऱ्यांदा काय केलं त्यांनी, तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन, हे जे एस टाईपचे जे बॅक्टेरिया होते ना ते काय केल्या, हिट केल्या आणि हिट केल्यामुळे ते बॅक्टेरिया काय झाल्या, मेल्या. आणि त्यामुळं आणि मग असे जे इंजेक्ट केली स्ट्रेन माईसला तर माईस काय होतो, जगतो. कारण ते बॅक्टेरिया काय होतात, ते मरून जातात, त्यामुळे त्यामध्ये काही इन्फेक्शन होतच नाही. त्यामुळं काय होते, माईस काय होतो, जगतो पा माईस. आणि नंतर 4थ्या एक्सपेरिमेंट त्यांनी काय घेतलंय, आर स्ट्रेनच्या आणि हिट किल्ड स्मूथ स्ट्रेनच्या या दोघांचं मिक्सिंग केले आणि असं जे बॅक्टेरिया माहीत आहे माईसला इंजेक्ट केल्या तर माईस काय होतो, मरतो. परंतु इथं पण दोन्ही कशा आहे, नॉन डेंजरस आहे. आर टाईपच्याने पण मरत नाही आणि हिट किल्डने पण मरत नाही. परंतु इथं काय झालेलं आहे, माईस काय करायला आहे, मेलेलं आहे. हे कसं काय, आणि हे पडताळून पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, हे जे हा जो माईस मेला होता ना त्याचं त्यांनी ब्लड कलेक्ट केलं आणि त्या ब्लडचं ऑब्झर्वेशन केलं तर त्यांना त्या ब्लडमध्ये फक्त एस टाईपच्या बॅक्टेरियमच दिसून आल्या. एस टाईपने काय होते, माईस काय होते, मरतं. त्यांना आर टाईपच्या बॅक्टेरिया त्यांना दिसून आल्या नाही. आणि मग त्यांना काय झाले, या आर बॅक्टेरियमचं रूपांतर म्हणजे काही थोडेफार चेंजेस झाले. आर बॅक्टेरियममधून एस बॅक्टेरियमचं जे चेंजेस झाले ते चेंजेस त्यांनी काय सांगितलं, ग्रिपने हे चेंजेस जे आहे ते कसे आहे, जेनेटिक आहे. आणि म्हणून या हिट किल्ड स्मूथ स्ट्रेनमधून या आर टाईपने काहीतरी टेकन अप केलं, काहीतरी घेतलं, त्याला काय म्हटले त्यांनी, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं म्हटलंय पहा. आणि यामुळं याचं रूपांतर काय होतं, या आर टाईपचं रूपांतर कशामध्ये होतं, एस टाईपच्या बॅक्टेरियममध्ये होतं पहा. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे पहा.
R स्ट्रेनचं रूपांतर S टाईपमध्ये झाल्यामुळं हा माईस काय झाला, डेड झाला पा, असं त्यांना दिसून आलं. मग अशा प्रकारे हा ग्रिप एक्सपेरिमेंट आहे पा. तर एक्झामला हे जे 3 एक्सपेरिमेंट आहे त्यावरती 3 मार्काला असेल किंवा 2 मार्काला आहे, त्यावरती बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारतात पा. तर आय होप, मला वाटतं हेच तुम्हाला समजलं असेल. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा जो एक्सपेरिमेंट आहे तो नेक्स्ट व्हिडिओला आपण पाहणार आहोत पा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.